हाय, हॅलो, नमस्कार. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे, जी तुमच्या घरातले सगळे पुन्हा-पुन्हा मागणार आहे. पण त्याआधी एक छोटासा प्रश्न. आपण स्ट्रॉबेरी विकत घेतो, पण ती स्वच्छ धुतो का? आज मी आपल्या व्हिडिओमध्ये स्ट्रॉबेरी कशाप्रकारे स्वच्छ करायची, ही एक ट्रिक सांगणार आहे. आणि आपण आज जे बनवणार आहे, ते तुमच्या घरातल्या मुलांना खूप आवडेल. कारण स्ट्रॉबेरीची गोड आंबट नैसर्गिक चव खूप छान लागते आणि जेव्हा त्यामध्ये चॉकलेटचा ट्विस्ट येतो ना, तेव्हा हा मिल्कशेक त्यांचा ॲब्सोल्युटली फेव्हरेट ड्रिंक बनतो. हा दिसायला इतका कलरफुल आणि अट्रॅक्टिव्ह आहे, की मुलं स्वतःच ग्लास उचलून पिऊन टाकतात. मुलांसाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. यात फ्रेश फ्रूटसोबत दूध येतं. दुधामध्ये कॅल्शियम आहे, जे एनर्जी देतं. मस्त मजेदार टेस्ट लागेल. शेक थिक, क्रीमी आणि स्वीट असल्यामुळे मुलं हट्टाने संपवणार. म्हणजे हेल्दी, टेस्टी आणि परफेक्ट कॉम्बिनेशन. चला तर आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. ही मी बाजारातनं मस्त लाल अशी स्ट्रॉबेरी विकत आणली आहे. आता ही स्ट्रॉबेरी आपण एका भांड्यात टाकणार आहोत. या भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. आता ही स्ट्रॉबेरी आपण पाण्यात टाकल्यानंतर त्यामध्ये आपण खायचा सोडा घालणार आहोत आणि खायचा सोडा घातल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटासाठी आपण अशाच त्या भिजत ठेवणार आहोत सोड्याच्या पाण्यात. जेणेकरून आपल्या स्ट्रॉबेरीला लागलेली धूळ, माती हे सगळं निघून जातं. अगदी काळं असं पाणी ह्या स्ट्रॉबेरीचं निघतं आणि आपल्याला अशाच पद्धतीने हे भिजत ठेवल्यानंतर 5 ते 7 मिनिटानंतर पुन्हा स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता या स्ट्रॉबेरीचे आपण वरचे छान देठं काढून घेणार आहोत आणि ही सगळी स्ट्रॉबेरी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. स्ट्रॉबेरी हे फक्त एक फळ नाही, ते एक नैसर्गिक सुपर फूड आहे. लाल-लाल चमकदार दिसणाऱ्या या स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात आहे, जे आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि त्वचा चमकदार ठेवण्यासाठीही मदत करतं. थकवा दूर करतं आणि आणि यामध्ये असे काही घटक आहे, ज्यामुळे स्ट्रेस रिलीफ होतो आणि मूड फ्रेश होतो. हे सगळे फायदे ह्या छोट्या स्ट्रॉबेरीचे आहे. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि फायबर पचन सुधारतं, वजन नियंत्रणास ठेवण्यास मदत करतं, हार्ट हेल्थसाठी उत्तम आहे. स्ट्रॉबेरी नैसर्गिकरित्या कमी कॅलरीचं फळ असल्यामुळे स्ट्रॉबेरी खाल्ल्यानंतर एनर्जेटिक फील होतं. आता आपण ह्या स्ट्रॉबेरीमध्ये चवीनुसार साखर घालून घेऊया. तुम्ही साखर खात नसाल तर तुम्ही यामध्ये हनीही घालू शकता. आता इथे मी काही बर्फाचे तुकडे आणि चॉकलेट घातलेलं आहे. तुम्ही चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेटही घालू शकता, तुमच्या मर्जीनुसार. आता यामध्ये मी दूध घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण छान दळून घेतलेलं आहे. अगदी फाईन असं आपल्याला हे सगळं दळून घ्यायचं आहे. आता एका ग्लासला मी छानपैकी चॉकलेट सिरपनी डेकोरेट केलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या शेकमध्ये तुमच्या आवडीनुसार काही स्ट्रॉबेरीचे तुकडेही घालू शकता. आता हे तयार केलेलं आपण चॉकलेट मिल्कशेक आहे. स्ट्रॉबेरी चॉकलेट मिल्कशेक हे आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया. तुम्ही बघू शकता छान हे मिल्कशेक थिक, क्रीमी आणि टेस्टी असं तयार झालेलं आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण एक छोटीशी विनंती आहे. माझे व्हिडिओज खूप लोकं बघतात, आवडतातही. पण सबस्क्राईब करत नाही. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी प्रेरणा ठरेल. ते नुसतं एक बटन नाही, ती माझ्या मेहनतीची दाद आहे. म्हणून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि छोटीशी कमेंट नक्की करा. धन्यवाद.